नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये। तर आत्ता आपण सध्या उभं आहोत येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल या ठिकाणी टोल नाक्यावरती आपण सध्या उभं आहोत। आणि जर आपण बघितलं तर कोपरगावपासनं आणि येवल्यापासनं काही हाकेच्या अंतरावरती म्हणजे कोपरगाव येवला या बाउंड्रीवरती हा टोल नाका आहे। या ठिकाणी 2003 पासनं नागपूरच्या विश्वराज कंपनीला हा जो टोल नाका आहे याचा जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते दिलं गेलेलं होतं। म्हणजे जवळजवळ 20 वर्षापासून हा जो टोल होता तो या ठिकाणी पूर्णपणे चालू होता। त्याचबरोबर 2003 पासून या टोल नाका जो होता या ठिकाणी त्याला सुरुवात झालेली होती 2003 पासून या टोल नाकाच्या जे कंस्ट्रक्शनसाठी। पण नंतर 2007 मध्ये हा जो टोल नाका जो होता तो पूर्ण या टोल नाक्याचं जे काम आहे ते पूर्ण झाल्याचं सांगितलं जातं। आणि आता जवळजवळ 2025 जे आहे ते एंडिंग आहे। पण 13 डिसेंबर 2025 पासनं हा जो टोल नाका जो होता तो बंद करण्यात आलेला होता। त्याचं कारण असं सांगितलं जात आहे की या टोल नाक्याचा जो करार होता तो पूर्णपणे संपलेला आहे। त्याचमुळे 13 डिसेंबर 2025 पासनं हा जो टोल नाका होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे। आणि मागील काही वर्षापासनं ज्या 4 व्हीलर गाड्या होत्या त्याचबरोबर 3 व्हीलर 4 व्हीलर जर आपण बघितलं तर यांना कुठल्याही प्रकारचे टोल होता तो लागत नव्हता। पण जे काही अवजड वाहनं होते त्यांना खरं तर टोल जो होता तो या ठिकाणी लागत होता। गेल्या 2 दिवसापासून आज 15 डिसेंबर आहे तर 13 डिसेंबर पासनं रात्री 12 वाजेपासून हा जो टोल होता तो पूर्णपणे बंद झालेला होता। आपल्या सोबत काही प्रवासी सुद्धा आहेत तर आपण त्यांच्या सोबत जे काही चर्चा करूयात। काका काय सांगाल, कुठून आले आपण? हो, मी इथून पिंपळगावून आलो। इतकी तकलीफ देत होते हे टोल नाक्यावाले का विचार नाही। पिंपळगावची गाडी राहिली तरी टोल भाडून घ्यायचे आणि काही अडचणच करायची आज आम्हाला। आपलं नाव काय? माझं नाव गणी भाई आहे। साधारण आपण या रोडवर किती दिवसापासून प्रवास करतो? या रोडवर आमचा हप्त्यातून जवळजवळ 10 वेळा येणं जाणं आहे आणि गाव आमचं पिंपळगाव आहे। पण तरी ते म्हणते नाही तुम्ही टोल नाकाच फाडला पाहिजे, तुम्ही असंच केलं पाहिजे, मग अडचण देत्या। आणि शेजारी गाव आहे आणि मग काय होतं कधी कधी आम्ही आऊट रोडनी जाऊन आम्ही टाइमपास करतो, कारण की हे टाइम जाऊन देत नाही ना, गावातली गाडी असून जाऊन देत नाही। आणि हा टोल बंद झाला ना खूप चांगलं झालं। पण असंही सांगितलं जात आहे की 4 व्हीलर गाड्यांना या इथनं टोल जो होता तो लागत नव्हता। नाही लागतो। हा 100 रुपये येण्याचे 100 रुपये जाण्याचे घेतात। गाडी जवळची कुठली राहू ते म्हणते आम्हाला काही मतलब नाही, आम्हाला वरून सांगितलेलं आहे की कोणत्या गाडीचे पैसे घ्यायचे। गाडी सोडीतच नाही ते। मग आता काय सांगाल की मागील 1 ते 2 दिवसापासून हा टोल नाका बंद झालेला आहे, आता आपल्याला काय वाटतं? आता एकदम मोकळं वाटतं। गाडी यायला बी अडचण नाही आणि जायला बी अडचण नाही, कोणत्याच गोष्टीची अडचण नाही राहिली। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। म्हणजे थोडक्यात आपल्याला प्रवाशांकडनं जी माहिती मिळते तर या ठिकाणी जो टोल होता तो लागत नव्हता, पण आता टोल नाका जो होता तो 13 डिसेंबर 2025 पासून जो होता तो बंद झाल्यामुळे कुठल्याही प्रकारे जे आहे तो टोल लागत नाही। आणि प्रवाशांमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकदम म्हणजे आनंदाचं वातावरण आहे ते झालेलं आहे। तर गाड्या ज्या आहेत त्या कुठल्याही प्रकारे या ठिकाणी गाड्यांना थांबावं लागत नाही। इथे या ठिकाणावरनं मोकळे न थांबता संपूर्ण ज्या गाड्या आहे जे काही अवजड वाहन असेल सर्व प्रकारच्या गाड्या या ठिकाणावरनं मोकळ्या प्रकारे जात आहे। रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।